नाताळच्या सुट्ट्यांमुळे गुलाबी थंडीसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटकांनी भरून गेले आहे। महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही निसर्गरम्य पर्यटन स्थळे हाऊसफुल होऊ लागली असून देश विदेशातील पर्यटक येथे गुलाबी थंडीचा नखरा अनुभवत वेण्णा लेकवर नौकाविहार करत आहेत। सायंकाळी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असून नाताळ व नववर्षानिमित्त सर्वच हॉटेल्समध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे। महाराष्ट्रातूनच नव्हे तर विविध राज्यांमधून लाखो पर्यटक महाबळेश्वर व पाचगणी या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देत असतात। नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक या नयनरम्य ठिकाणी दाखल होत आहेत। महाबळेश्वर नगरी पर्यटकांच्या आगमनाने फुलून गेली असून मेरी क्रिसमस म्हणत नाताळच्या प्रमुख हंगामासाठी महाबळेश्वर सज्ज झाले आहे। दिवाळी हंगामानंतर आता प्रमुख हंगाम म्हणून नाताळ हंगाम ओळखला जातो। नाताळसह नववर्ष स्वागतासाठी या थंड हवेच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच रेलचेल होत आहे। यंदाही नाताळानिमित्त कुठे आकर्षक फुलांची सजावट तर कुठे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। अनेक रिसॉर्टवर नाताळ व नववर्षाचे औचित्य साधत विविध थीम्स, विविध गेम्सची धूम आहे। तसेच येथील जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्व धर्मीय बांधव येथे भेट देत आहेत। महाबळेश्वरचे प्रमुख आकर्षक असलेल्या वेण्णा लेक येथे नौका विहारासाठी पर्यटकांची गर्दी होत असून वेण्णा लेकसह विविध पॉइंट्सवर वर्दळ देखील वाढली आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।